त्यातल्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पावसाचा जोर वाढला। मराठवाडा, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसामुळे दाणादाण, जनजीवन विस्कळीत। हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणाचे 14 दरवाजे उघडले। पूर्णा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू, तर हिंगोलीकरांना सतर्कतेचा इशारा। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, तर शेताला तलावाचं स्वरूप, पीकही पाण्याखाली। मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ, तर सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1 सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना 2 महिन्यांचे लाभ मिळणार नाहीत, केवळ एकाच हप्त्याचा या ठिकाणी लाभ होणार। मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। सिडकोच्या शिल्लक घरांना गणेशोत्सवाचा मुहूर्त। तळोजा, द्रोणागिरीतल्या 3200 सदनिकांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य। पुणे ते लोणावळा दरम्यान 3री आणि 4थी मार्गिका लवकरच सुरू होणार, याविषयी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक। राज्य सरकार प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी अर्धा खर्च करणार असल्याची ही माहिती। आता स्लीपर वंदे भारत ट्रेन धावणार। स्लीपर वंदे भारत ट्रेनचा फर्स्ट लुक समोर। लोकसभेत झालेल्या पराभवानंतर रावसाहेब दानवेंना पक्षात मोठी जबाबदारी। दानवेंकडे निवडणूक संचालन समितीचं प्रदेश संयोजक पद, बावनकुळेंच्या बरोबरीचं हे पद असल्याची माहिती। दादर आणि लालबागमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी उसळली गर्दी। डेकोरेशनचं साहित्य आणि लाईट्स खरेदीसाठी सर्वसामान्यांची लगबग।